नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी.के.बी.के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण जी.केचे प्रश्न बघणार आहोत 25 आणि त्यानंतर 25 आपण मराठीचे प्रश्न बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, प्रश्न आहे तुमच्यासमोर. स्वतंत्र भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, लॉर्ड माउंटबॅटन हा स्वतंत्र भारताचा गव्हर्नर जनरल होता. बरोबर. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33 नंबरचा. बघा, भारतीय शासन प्रणाली कोणत्या प्रकारची आहे? तर भारतीय शासन प्रणाली ही लोकशाही प्रणालीची आहे. कोणत्या प्रणालीची आहे? लोकशाही. बघा, समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34 नंबरचा आहे. भारतात एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहे? 2024पर्यंत विचारलेलं आहे. किती केंद्रशासित प्रदेश आहे? तर भारतात टोटल 8 केंद्रशासित प्रदेश आहे. किती? 8 केंद्रशासित प्रदेश. आणि घटक राज्य किती आहे? ते पण 8 आहे. समोरचा 35 नंबरचा प्रश्न आहे. लोकसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्यात आहे? तुम्हाला माहितीच असेल, लोकसभेच्या सर्वाधिक जागा उत्तर प्रदेश या राज्यात आहे. टोटल 80 जागा आहेत. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36 नंबरचा. 36 नंबरचा प्रश्न आहे. भारतात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे? भारतात सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? म्हणजेच त्याचं थोडक्यात मुख्यालय विचारलेलं आहे. कोणत्या ठिकाणी आहे? तर ते आहे दिल्ली या ठिकाणी आहे भारताचं मुख्यालय सर्वोच्च न्यायालयाचं. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 37. गीतांजली या काव्यसंग्रहाचे कवी कोण आहे? तर बघा, गीतांजली या काव्यसंग्रहाचे कवी आहेत रवींद्रनाथ टागोर. पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे 37चं. समोरचा प्रश्न आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था कोठे आहे? तर बघा, भारतीय अवकाश संशोधन संस्था ही आहे 2 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे, बंगळुरू या ठिकाणी आहे. थोडक्यात इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च सेंटर याची स्थापना झालेली आहे 15 ऑगस्ट 1969 रोजी. समोरचा 39 नंबरचा प्रश्न आहे. भारतीय लष्करातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे? तर भारतीय लष्करातील सर्वोच्च पुरस्कार आहे परमवीर चक्र. कोणता आहे? परमवीर चक्र. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 40 नंबरचा. आनंदवन ही कुष्ठरोग्यासाठी काम करणारी संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे? 40 नंबरच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, चंद्रपूर या ठिकाणी आहे. आनंदवन ही संस्था कोणत्या ठिकाणी आहे? चंद्रपूर या ठिकाणी. लक्षात ठेवायचं आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेचे जे कार्यालय आहे ते कुठे आहे? तर ते आहे न्यूयॉर्क या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी आहे? न्यूयॉर्क या ठिकाणी आहे संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय, म्हणजेच युनोचे. लीप वर्षात वर्षाचे दिवस किती असतात? लीप वर्षात एकूण दिवस किती असतात? तुम्हाला माहिती आहे, लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना हा किती दिवसाचा राहतो? 29 दिवसाचा. त्यामुळे लीप वर्षात 366 दिवस असतात. किती? 366 दिवस. 43 नंबरचा प्रश्न आहे. धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर धरमतरची खाडी ही आहे रायगड जिल्ह्यात. कोणत्या जिल्ह्यात आहे धरमतरची खाडी? रायगड जिल्ह्यात. त्यानंतर महाराष्ट्रात येथे विमानाचा कारखाना आहे. तर कुठे आहे महाराष्ट्रात विमानाचा कारखाना? तर तो आहे ओझर या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी आहे? ओझर या ठिकाणी आहे महाराष्ट्रात विमानाचा कारखाना. प्रश्न क्रमांक बघा तुमच्यासमोर आहे 46 नंबरचा. या ठिकाणी प्रश्न आहे. भोपाळमध्ये झालेली विषारी वायू दुर्घटना कोणत्या विषारी वायूच्या गळतीमुळे झाली आहे? तर ती झालेली आहे मिथाईल आयसोसायनाईट या वायूच्या गळतीमुळे. तर मला सांगा कोणत्या वर्षी झालेली होती ही घटना? भोपाळमध्ये जो विषारी वायू लीक झाला होता त्या कंपनीमध्ये, तो आहे मिथाईल आयसोसायनाईट. समोरचा 47 नंबरचा प्रश्न आहे. विद्युत प्रवाह कोणत्या परिमाणाने मोजतात? तर बघा, विद्युत प्रवाह ॲम्पियर या परिमाणाने मोजतात. ॲम्पियर. 48 नंबरचा प्रश्न आहे. भारतातील पहिले फील्ड मार्शल कोण? तर ते आहे फील्ड मार्शल विचारलं आहे, लक्षात ठेवा. ते आहे जनरल एफ मानेकशॉ. कोण आहे? जनरल एफ मानेकशॉ. त्यानंतरचं झारखंड राज्याची राजधानी विचारलेली आहे. झारखंड राज्याची राजधानी आहे रांची. प्रश्न क्रमांक बघा 50 नंबरचा आहे. सूर्यमालेत सर्वात लांबचा ग्रह कोणता आहे? तर सूर्यमालेत सर्वात लांबचा ग्रह आहे नेपच्यून. कोणता आहे? नेपच्यून. त्यानंतर सन डे या पुस्तकाचे लेखक कोण आहे? सन डे या पुस्तकाचे लेखक आहे सुनील गावस्कर. कोण आहे?
सुनील गावस्कर हे संडेच्या पुस्तकाचे लेखक आहे. समोरील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 52 या ठिकाणी विचारलेलं आहे, जी भारताची राज्यघटना आहे ती लागू केव्हा झालेली होती? तर ती लागू झालेली होती 26 जानेवारी 1950 रोजी. लक्षात ठेवा, 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना लागू झालेली होती आणि स्वीकार केलेली होती 26 नोव्हेंबर 1949 रोजी. त्यानंतर 53 नंबरचा प्रश्न आहे, मध्य रेल्वेचे विभाग खालीलपैकी कोठे आहे? तर बघा, मध्य रेल्वेचे विभाग हे आहे सेंट्रल रेल्वेचं मुंबई या ठिकाणी. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर आहे 53. त्यानंतर 54 नंबरचा प्रश्न आहे, इंडियन मिलिटरी अकॅडमी कोठे आहे? तर इंडियन मिलिटरी अकॅडमी ही डेहराडून या ठिकाणी आहे. कोणत्या ठिकाणी? डेहराडून या ठिकाणी आहे. समोरील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आपला आहे 55 नंबरचा, मराठीतील पहिले साप्ताहिक कोणते आहे? तर बघा, मराठीतील पहिले साप्ताहिक आहे दर्पण. कोणतं आहे? दर्पण. हे कोणाचं आहे? बाळशास्त्री जांभेकर यांचं आहे. 56 नंबरचा प्रश्न आहे, भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर प्रेझेंट टाईम 2024मध्ये भारताचे उपराष्ट्रपती विचारलेले आहे, तर ते आहे जगदीप धनखड. कोण आहे? जगदीप धनखड. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 57 बघा, विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2027चे ठिकाण कोणत्या देशात आहे? तर ते कोणत्या देशात आहे? तर ते आहे दक्षिण आफ्रिका या देशामध्ये. त्यानंतर 58 नंबरचा प्रश्न आहे, ऑस्कर 2023चा सर्वोत्कृष्ट चित्रपट अभिनेत्री हा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे? तर तो मिळालेला आहे मार्शल योथ या चित्रपटाला पुरस्कार मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट ऑस्कर 2023चा. त्यानंतर 59 नंबरचा प्रश्न आहे, पाकिस्तान या देशाचे सध्याचे पंतप्रधान विचारलेले आहे, जे की प्रेझेंट टाईमचे पंतप्रधान आहे अनवर काकर. कोण आहे? अनवर काकर हे पाकिस्तानचे प्रेझेंट टाईमचे PM आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 60 नंबरचा बघा, भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहे? तर तुम्हाला माहीतच आहे, भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री आहे ते आहे राजनाथ सिंग. कोण आहे? राजनाथ सिंह. 61 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर, गावस्कर हा जोड शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? बघा, तुम्हाला सांगितलं होतं मी आपले 25 प्रश्न GKचे आहे आणि त्यानंतर 25 प्रश्न आपले याचे चालू होणारे मराठीचे. तर बघा, आपण मराठीचे 25 प्रश्न बघणार आहोत, तर ते तुम्ही शेवटपर्यंत बघा. खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे तुमच्यासाठी हा, त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. आणि जे पण विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहे, प्लीज त्यांना चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. आणि काही क्वेरी असेल आणि मी काही प्रश्न विचारत आहे तुम्हाला मध्ये त्याचे उत्तर पण तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकता. बघा, समोरचा प्रश्न आहे 61 नंबरचा, गावस्कर हा जोड शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर बघा, गावस्कर हा जोड शब्द आहे विसर्ग संधीचे उदाहरण. कोणत्या संधीचे? विसर्ग संधीचे उदाहरण आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा 62 नंबरचा, कोणत्या नामांना वेगवेगळे अस्तित्व नसते? काय सांगितलेले? कोणत्या नामांना वेगळे अस्तित्व नसते? तर जे आपलं भाववाचक नाम राहतं त्याला वेगळं अस्तित्व नसतं. कोणत्या? भाववाचक नामाला. त्यानंतर 63 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर, लेखनी या नामाचे अनेकवचन ओळखायचं या ठिकाणी. तर लेखनी या नामाचे अनेकवचन होणार आहे लेखण्या. काय होणार आहे? लेखण्या. लक्षात ठेवा, IMP प्रश्न आहे. चला समोरच्या प्रश्नावर जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 64 नंबरचा आहे तुमच्यासमोर. व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचा आहे हा प्रश्न. प्रश्न क्रमांक 64. तर बघा, हा प्रश्न आहे, मांजराने उंदरास काय? मांजराने उंदरास पकडलं. मांजर या नामास लागलेला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते ओळखायचं आहे. तर उंदराने मांजरास पकडलेला, तर या नामास जो प्रत्यय लागलेला आहे हा, तर तो कोणत्या विभक्तीचा आहे ते ओळखायचा आहे. तर तो आहे तृतीय विभक्तीचा. मांजराने बघा, न लागलेला आहे ने एशी ही तृतीय विभक्तीची उदाहरणे आहे. पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक आहे 65 नंबरचा. या ठिकाणी तुम्हाला चुकीचा पर्याय निवडायचा आहे. तर या ठिकाणी चुकीचा पर्याय कोणता होईल आपला? पर्याय क्रमांक 4 पंचमुखी तुम्हात ह्या चुकीचे पर्याय होईल. त्याबरोबर तृतीया त्याने हा बरोबर आहे. सप्तमी ऊन तूत हा पण बरोबर आहे. आणि चतुर्थी हा पण बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक हा चुकीचा आहे आपला 4 नंबरचा. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे
66 नंबरचा आम्ही पाची भावंडे पुण्यात राहतो या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे तुम्हाला. तर या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता आहे, तर तो आहे साकल्यवाचक. पाची भावंड लक्षात ठेवायचं, ह्या ठिकाणी पाची भावंड विचारलेली आहे, तर हा होणार आहे साकल्यवाचक याचा पर्याय. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 67 नंबरचा. मला चंद्र दिसतो यातील दिसतो हा क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. कोणता? दिसतो हा क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे, तर तो आहे अकर्मक प्रकार आहे. मला चंद्र दिसतो यामधला दिसतो हा अकर्मक या प्रकारचा क्रियापद आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 68 नंबरचा आहे. अथर्व मुलांना हसवतो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे तुम्हाला. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हसवतो. प्रायोजक क्रियापद आहे. कोणतं क्रियापद आहे? प्रायोजक. समोरचा याच्यावरती जाऊ आपण प्रश्न क्रमांक 69 नंबरचा बघा. आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता या वाक्याचा काळ आहे 4 नंबरचा पर्याय क्रमांक आपलं अपूर्ण भूतकाळ आहे. कोणतं उत्तर बरोबर आहे? पर्याय क्रमांक 4 अपूर्ण भूतकाळ. त्यानंतर 70 नंबरचा प्रश्न बघायचा आहे. परीक्षेत मला पहिला वर्ग मिळावा या क्रियापदाचा अर्थ ओळखायचा आहे तुम्हाला. तर बघा या ठिकाणी तुम्हाला लक्षात दिसतंय विद्यार्थ्याला शेवटी क्रियापदाला वाविवे हे प्रत्यय लागतात आणि ह्या ठिकाणी मिळावा वा हा प्रत्यय लागलेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा उत्तर बरोबर आहे आपलं. त्यानंतर 71 नंबरचा प्रश्न आहे. हसताना या क्रियाविशेषणाचा अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. हसताना, तर याचं बरोबर उत्तर आहे धातुसाधित. हसताना, रडताना, पळताना हे सगळे कशाचे एक्झाम्पल आहे? धातुसाधित क्रियाविशेषणाची एक्झाम्पल आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 72 नंबरचा आहे बघा. पिलाने घरट्याबाहेर मान काढली व किलबिलाट केला या उभयनवी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. पर्याय क्रमांक 1 नंबरचं बरोबर उत्तर आहे समुच्चयबोधक उभयनवी अव्यय आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 73 आहे. कालपर्यंत समीर गावी पोहोचला नव्हता याच्यात तुम्हाला शब्दयोगी अव्ययी वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. शब्द अव्ययी कोणता आहे? तर तुम्हाला माहिती आहे शब्दयोगी अव्यय कशाला म्हणतात, की शब्दाला जोडून आलेल्याला शब्दयोगी अव्यय असं म्हणतात, बरोबर. तर ह्या ठिकाणी पर्यंत, कालपर्यंत ह्या ठिकाणी शब्दयोगी अव्यय आलेले आहे, म्हणजेच ह्या ठिकाणी काळाचा बोध होतोय, त्यामुळे याचं बरोबर उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 3 कालवाचक शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे. त्यानंतर 74 नंबरचा प्रश्न बघा. 74 नंबरचा प्रश्न आहे. शी मला नाही आवडले ते. शी हे केवळ प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. तर शी हे तिरस्कारदर्शक आहे. कोणतं? तिरस्कारदर्शक आहे शी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 75. सर्कशीतला विदूषकाने प्रेक्षकांना हसवले. तर या ठिकाणी सांगायचे तुम्हाला सकर्मक आहे, अकर्मक आहे का सकर्मक कर्तरी आहे का कर्मणी प्रयोग आहे. तर याचं बरोबर उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 1 सकर्मक भावी प्रयोग आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता या ठिकाणी विदूषकाने याला बी प्रत्यय लागलेला आहे, त्यानंतर प्रेक्षकांना याला बी प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे दोन्हीला प्रत्यय लागल्यामुळे हे होणार आहे सकर्मक भावी प्रयोगाचं उदाहरण. त्यानंतर आहे सुतोवाच करणं. या वाक्यप्रकाराचा म्हणीचा अर्थ सांगायचा आहे. समानार्थी सुतोवाच करण्याचा वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार ओळखायचा आहे. तर सुतोवाच करणे म्हणजेच काय? तर बघा सुतोवाच करणे म्हणजे ओनाम करणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 77 नंबरचा आहे. दाती तृण धरणे म्हणजे काय? तर दाती तृण धरणे म्हणजे विनवणी करणे. काय होणार आहे? 77चं नाही, चुकलं, शरणागती पत्कारणे हे बरोबर उत्तर आहे. दाती तृण धरणे म्हणजे शरणागती पत्कारणे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 78 नंबरचा आहे. कोवळे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर कोवळे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे राठ. काय आहे? राठ हा आहे. हळूहळू घडणारा बदल या शब्दसमूहासाठी एक शब्द सुचवायचा आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी शब्दसमूहासाठी एक शब्द हा मी टॉपिक कव्हर केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता जाऊन, आपल्या चॅनलवरती आहे तो. तर बघा हळूहळू घडून येणारा बदल या शब्दसमूहासाठी एक शब्द आहे, तो म्हणजे उत्क्रांती. कोणता आहे? उत्क्रांती. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे आपला 80 नंबरचा.
वराती मागून घोडे या म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे. तर पर्याय क्रमांक 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे. योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे. तर बघा आपण या ठिकाणी टोटल प्रश्न कव्हर केलेले आहे. 25 प्रश्न आपण GKचे घेतले आणि 25 प्रश्न आपण मराठीचे कव्हर केलेले आहे. टोटल आजच्या व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्न बघितलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ज्यांनी पण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं प्लीज एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.